हॉटेल कुठे आहे हेही मला माहित नाही अहो. आणि तुम्ही मला दोष देता. खरं तर दोष तुमचा आहे. कारण प्रथमला परवानगी तुम्ही दिली होती. वहिनी ऐक ना, जाऊ दे, तू तू मागे चल. चल ये इकडे. नाही का मागे जाऊ मी? का जाऊ देऊ? नाही रेवती, मी बोलणार. आज प्रथमवरची वेळ आली आहे ना, ती माझ्यामुळे आली आहे असं म्हटलं जातं इथे. त्यामुळं अविनाश, मी बोलणार. कदाचित तुम्हाला हे सगळं आवडणार नाही, पण मी बोलणार. कारण माझी काहीच चूक नाही. काहीच चुकलं नाहीये माझं. आणि आता रेवती जे म्हणाल्या ना ते अगदी बरोबर होतं. तुम्ही त्याला लाडावून ठेवलं. खूप वेळा मला हे बोलावंसं वाटलं, पण मग तुम्ही म्हणाल नाही माझा मुलगा आहे, तू असं मला कसं म्हणू शकतेस, म्हणून मी गप्प बसले. पण खरं तेच आहे की तुम्ही त्याला लाडावून ठेवलं. तुम्ही, आईंनी. अविनाश, तुम्ही माझ्याशी जसं वागता ना तसं तोही माझ्याशी उद्धटपणे वागतो. मला वाटेल ते बोलतो. हे सगळं तुमच्याकडूनच शिकलाय तो. मी एक गोष्ट खात्रीनं सांगू शकते की तो माझ्याशी कसाही वागत असला तरी तो माझ्या धाकात आहे. आणि म्हणूनच तो तुमच्याकडे आला. त्याला माहिती होतं की जर माझ्याकडे आला तर आई नाहीच म्हणणार. त्यांनी तुम्हाला विचारलं की बाबा मी जाऊ का या बर्थडे पार्टीला या हॉटेलमध्ये, तेव्हा तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला म्हणाले काय गरज आहे अविनाश, नका पाठवू त्याला. कुठलं हॉटेल, हॉटेलमध्ये कशाला बर्थडे पार्टी, तिकडे किती माणसं असतील, कोण कोण असतील आपल्याला माहित नाहीये. पण तुम्ही म्हणाला ठीक आहे ना अनुप्रिया, जाऊ दे त्याला. मी त्याला विचारलं की जातोय तू? तो म्हणाला आई मला बाबांनी परवानगी दिली, बाबांनी परमिशन दिली. तर मी गप्प बसले. तुम्ही परवानगी दिली आहे, मग जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला हवी होती. तुम्ही उलट मला दोष देत बसला. काय फुगड्या खेळायला गेलो नव्हतो मी, कळलं ना? घरासाठीच गेलो होतो. पैसे कमवायचे होते, महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणून गेलो होतो मी लोणावळ्याला. मी पण शूटिंगला गेले होते, तिकडे मला पैसे मिळणार होते जे आपण घरासाठी वापरणार होतो म्हणून गेले होते. खरंच? म्हणजे खरंच फक्त पैसे कमवायचे म्हणून तू गेली होतीस का तिथे? म्हणजे मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर दे. फक्त पैसे कमवायचे म्हणून गेली होतीस की तो समर देशमुख तुला आवडतो म्हणून गेली होतीस? तुम्ही असा विचारही कसा करू शकता? का का नाही करू शकत मी हा विचार? जेव्हा मी तिथे आलो त्यावेळी त्या समर देशमुखला असा गोडीत असा गुलाबजाम भरवत होतीस ना, आवडतो तो म्हणून गेली होतीस. सांग ना, हो की नाही? आजवर मी तुमच्याशिवाय कुठल्या परपुरुषाचा कधी विचारही नाही केला अविनाश. आणि तुम्ही माझ्यावर असे गलिच्छ आरोप करताय, तेही आपल्या मुलीसमोर. काहीच कसं वाटत नाही तुम्हाला अविनाश? तुमचा माझ्यावर जराही विश्वास नाही. माझ्यावर विश्वास नाहीये की स्वतःवर विश्वास नाही. बघितलं सावी, तोंडाला येईल ते बडबडते ती. आजच तिचं तोंड बंद कर, मग चांगली वटणीवर येईल ती. करूया हिचं तोंड बंद.
बंद. त्यानंतर माझ्या समोर एकही शब्द बोलायचा नाही. बास झालावी. 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे माझं चारित्र्य आणि दुसरं म्हणजे मी माझ्या मुलांवर केलेले संस्कार. आणि याआधीही मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यावर किंवा माझ्या प्रेमावर संशय घ्यायचा नाही. तुम्हाला अधिकारच नाहीये माझ्या प्रेमावर संशय घ्यायचा. त्यामुळे यापुढे आयुष्यात माझ्या प्रेमावर संशय घ्यायचा नाही. कळलं अविनाश? आणि राहिला प्रश्न मुलांचा. तुम्ही तुमच्या प्रवासात तुमच्या करिअरमध्ये पुढे पुढे गेला. तुम्ही एकदाही मागे वळून बघितलं नाही. तेव्हा मुलांना मी सांभाळलं, मी त्यांची काळजी घेतली. हा पैसे तुम्ही दिले, पण तुम्ही थांबून मला विचारलं नाही की काय अनु, तुला काही हवंय का, तुला गरज आहे का, माझी काही मदत हवी आहे का, मुलं कितवीत आहेत, पुस्तकं कधी येणार आहेत, कुठल्या क्लासेसला पाठवायचंय, त्यांना काय आवडतं डब्यात, त्यांना खायला काय आवडतं, कधी काही विचारलं नाही. फक्त सूचना दिल्या. अनु, वेळेत आली ना मुलं, शाळेतनं आली ना, कॉलेजमधनं आली ना, अभ्यास करतोय ना तो, तुझं नीट लक्ष असलं पाहिजे. त्यांना नीट खायला प्यायला दिलं पाहिजे, पौष्टिक काहीतरी बनवत जा, बाहेरचं आणू नको, सगळं घरातलं आण. फक्त सूचना 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 दिल्या. पण बाकी सगळं मी केलं. अविनाश, तेव्हा मला काय वाटलं माहितीये का, की तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की माझी अनु जे करेल ना ते सगळं नीट करेल, सगळं योग्य करेल, मुलांचा नीट सांभाळ करेल, माझ्या घरचा नीट सांभाळ करेल, असं मला वाटायचं. हे सगळं करताना तुम्ही कुठे होता?